बघूया 100% बातम्या। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मराठा आंदोलकांनी आत्महत्या केली आहे। सुनील कावळे असं त्यांचं नाव असून त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे। त्यात मराठा आरक्षण मग इलेक्शन असं म्हटलंय। दरम्यान मराठ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन मराठा समाजाच्या नेत्यांनी केलं। मुंबईतल्या वांद्रे स्टेशनजवळ सुनील कावळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती। मराठा आरक्षण एकच मिशन असं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं। येत्या 24 ऑक्टोबरला मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं। मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुनील कावळेंच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। दरम्यान खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका असं आवाहन विनोद पाटलांनी केलंय। तरुणांनो, ही लढाई आपण रस्त्यावरची लढतोय, न्यायालयाची लढाई लढतोय, परंतु आत्महत्या पर्याय होऊ शकतो का? कदापि होऊ शकत नाही। आमचा माणूस गेला की डबल येणार नाही आता आम्हाला। हे सगळं सरकारचं पाठी सगळे जबाबदारी करते। सरकारने आता तातडीनं आरक्षण द्या। 24 तारीख आता उजेड देऊ नका। आमच्या त्या भावात अधुरं स्वप्न मराठा आरक्षणाचं केस पूर्ण करा। सरकारनं मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्यावं अशी मागणी केली जाते। सुनील कावळे हे जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या चिकणगावचे रहिवासी होते। त्यांच्या आत्महत्येनं त्यांच्या कुटुंबावर आणि गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। जालन्यातील अंबड तालुक्यातील चिकणगावच्या सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आत्महत्या केली आहे। त्यांच्या आत्महत्येची बातमी गावात धडकताच अस्वस्थता पसरली। सुनील कावळे यांच्या आत्महत्येमुळे गावकऱ्यांना धक्का बसला। या धक्कादायक घटनेनंतर आता मराठा समाजाला तातडीनं आरक्षण देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। आम्हाला त्यांची आत्महत्येची घटना कळली, ते आम्हाला खूप दुःख वाटलंय। 14 ऑक्टोबरच्या सभेपासून त्यांच्या मनात एकच खंत होती की मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही। जरांगे पाटलाच्या जरांगे पाटीलला सोबतच राहणार आहे मी। आम्हाला वाटलं नव्हतं तरी ते असं करतील। आम्हाला वाटलं म्हणते ते असं भेटन आरक्षण, असं काही करणार नाही। सुनील कावळे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे। सुनील कावळे अमर रहेच्या घोषणा देत मराठा आरक्षण तातडीनं देण्याची मागणी चिकणगावातल्या गावकऱ्यांनी केली। ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक झाली असली तरी त्यावरून तापलेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। विरोधक आणि सत्ताधारी मंत्र्यांवर आरोप करतायत, तर आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांवर प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे ललित पाटील प्रकरणावरून राजकीय चिखलफेक सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। ड्रग माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतरही महाराष्ट्रातले राजकीय आरोप प्रत्यारोपांचं सत्र थांबताना दिसत नाहीये। ललित पाटील फरार झाल्यानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसनं सत्ताधारी मंत्र्यांवर आरोपांच्या सरबत्ती केली आहे। आता ललितच्या अटकेनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। ललित पाटील हा एक मोहरा आहे आणि ह्या ललित पाटील प्रकरणाचा वापर किंवा गैरवापर राज्याचे गृहमंत्री राजकारणासाठी करतात, हे अत्यंत दुर्दैव आहे। We have zero tolerance for drugs and we are against drugs. हे नुसतं भाषण करून चालणार नाही, कृतीतून गृहमंत्र्यांनी दाखवावं। कोण मोहरा आहे का नाही हे तपासामध्ये ज्या गोष्टी ऑन रेकॉर्ड येतील, तपासी अधिकाऱ्याला ज्या बाबतीतली माहिती त्या आरोपीकडनं मिळेल। महाराष्ट्रातल्या तरुणाईला ड्रगच्या आहारी नेणाऱ्या या ड्रग माफियांचे खरे सूत्रधार, त्यांना पाठबळ देणारे अदृश्य चेहरे समोर यायला हवेत, तरच महाराष्ट्र खऱ्या अर्थानं ड्रग्ज मुक्त व्हायला मदत होईल। त्यामुळे याचं राजकारण न करता योग्य तपास होण्याची गरज आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाईंवर प्रश्नांची फैरी झडलेल्या आहेत। सुषमा अंधारे यांचे आरोप शंभूराज देसाईंनी फेटाळून लावले, त्यासोबत कायदेशीर नोटीस सुद्धा बजावली। ड्रग माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर राज्याचं राजकारण तापलंय। नाशिकमध्ये 200 ते 300 कोटी रुपयांचा ड्रगचा कारखाना उभा राहिला। राज्य उत्पादन विभागाचे मंत्री म्हणून शंभूराज देसाईंची जराही जबाबदारी येत नाही का, असा सवाल सुषमा अंधारेंनी केला। तर ललित पाटील प्रकरणाशी संबंध नसल्याचं सांगत अंधारेंना शंभूराज देसाईंनी कायदेशीर नोटीस बजावली आहे। तुम्हाला काहीच वाटत नाहीये का की नाशिकमध्ये 200-300 कोटीचा ड्रगचा कारखाना उभा राहिला? काय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून तुमची जराही जबाबदारी येत नाही का? माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना रितसर कायदेशीर नोटीस आज रवाना केलेली आहे। कोणत्याही यंत्रणेमार्फत कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। एकूणच ललित पाटील प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलंय। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत। ललित पाटील याने मुंबई पोलिसांकडून ससून रुग्णालयात कसा मुक्काम वाढवला आणि कुणाकुणाला पैसे दिले याबद्दलची माहिती दिली आहे। तर दुसरीकडे ललितच्या दोन्ही मैत्रिणींना
23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ड्रग माफिया ललित पाटील यांच्या अटकेनंतर आता रोज नवनवीन माहिती चौकशीतून समोर येते. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून थेट नाशिकला त्याची मैत्रीण अर्चना निकमकडे गेला होता. तिथं 2 दिवस राहिल्यानंतर जवळपास 20 ते 25 लाख रुपये घेऊन तो गुजरातच्या दिशेनं पसार झाला. अर्चना हिला ललित पाटील करत असलेल्या ड्रगच्या उद्योगाची पूर्ण माहिती होती. तब्बल 7 किलो चांदी पोलिसांनी अर्चनाकडून हस्तगत केली. ललितची दुसरी मैत्रीण आणि प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रज्ञा ही व्यवसायानं वकील असून ललितच्या बऱ्याच व्यवहारात तिचा सहभाग असल्याची माहिती मिळते. भूषण पाटीलने ज्यावेळेस ललित पाटील या ठिकाणी आला तर त्याच्यासाठी लागणारी रक्कम आणि त्याच्याकडे अर्चना निकम हिच्यामार्फत हँडओव्हर केलेली आहे. ललित पाटील याला पळून जाण्यासाठी त्यांनी काय आर्थिक मदत केली का, त्यासाठी तो त्यांना किती वेळा भेटला, या संदर्भात त्यांना पोलिसांना त्यांच्याकडे चौकशी करायची. अर्चना निकम आणि प्रज्ञा कांबळे या दोघींना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभा लढणार आहेत का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलंय त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर्स. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारामतीत लोकसभा मतदारसंघात लागलेले हे बॅनर्स पहा. सुनेत्रा पवारांना शुभेच्छा देणाऱ्या या बॅनर्सवर थेट संसदेचा फोटो लावण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या राजकीय प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लोकसभा लढवणार अशा चर्चांना उधाण आलंय. सुप्रिया सुळेंनी मात्र याविषयी थेट बोलणं टाळलंय. सुनेत्रा पवार या पुढच्या निवडणुकीमध्ये बारामती या मतदारसंघातून बॅनर नाही पाहिले त्याच्यामुळे मला नाही माहिती. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष वारंवार पाहायला मिळाला. या संघर्षात आता सुनेत्रा पवार थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी बॅनरबाजीमुळे बारामतीत नणंद आणि भाऊजाईमध्ये संघर्ष होणार का अशा चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात सुरू असलेली राजकीय रस्सीखेच आता रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या चांगलाच कलगीतुरा रंगलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात 2 गट पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार आले तर राहिलेल्या आमदारांनी शरद पवारांची साथ दिली. मात्र अजित पवार गटाचे 15 आमदार संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला होता. त्यांच्या या दाव्यातली हवा अजित पवार गटानं काढली. अजित पवार गटानं तर जयंत पाटीलच आमच्या संपर्कात असल्याचा बॉम्ब टाकला. ते आमच्या वरिष्ठ नेत्यांची बोलणं चालणं त्यांच्याही सुरू आहे, तर त्या दृष्टिकोनातून जयंत पाटील सोबत जे आहेत 8 शिल्लक तेही आमच्याकडे येत. पक्ष फोडणे, घर फोडणे, आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी हे सगळे जे उद्योग भारतीय जनता पक्ष करते ते थांबवा. जयंत पाटील यांनी केलेला दावा खरा की धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला दावा खरा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या दाव्यामध्ये कितपत सत्यता आहे हे आता जेव्हा आमदार पुढे येतील तेव्हाच कळू शकेल. पण तोपर्यंत राजकीय नेत्यांची ही पतंगबाजी बघणं आपल्या हातात आहे. राजकारण्यांचं राजकारण देवीच्या दरबारात सुद्धा सुरू असल्याचं दिसून आलं. रश्मी ठाकरेंनी ठाण्यात टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलं. मात्र त्यावेळी मंडपातील कूलर, पंखे बंद करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला. तर खोटे आरोप करून नवरात्रोत्सवाचं पावित्र्य नष्ट करू नका असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्यात टेंबी नाका इथल्या दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी देवीची मनोभावे आरती केली. मात्र रश्मी ठाकरे दुर्गेश्वरीच्या दरबारात येताच सुरू असलेले कूलर, पंखे, साऊंड सिस्टीम मुद्दाम बंद करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. रश्मी ठाकरे येणार असल्याचं कळता ठाण्यातील सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांनी मंडपातून काढता पाय घेतल्याचा दावा करण्यात आला. रश्मी ठाकरे तिथे आल्यावर तुम्ही घाबरून लाईट बंद करता, पंखे बंद करता. जो पाहतो आहे हिंदुत्ववादी आहेत म्हणून सांगतोय, तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी मानताय ना, एका महिलेला घाबरताय. माझ्या माहितीनुसार जाणीवपूर्वक असं कोणी करणार नाही, कारण देवाच्या दारामध्ये सगळे सारखे असतात. कदाचित यांत्रिक बिघाड तिथं झाला असेल. टेंबी नाका इथल्या प्रसिद्ध दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येऊन रश्मी ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार स्त्री शक्ती प्रदर्शन केलं. तर रश्मी ठाकरे यांच्या सोबतच्या महिला या स्थानिक नसल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. एकंदरीतच नवरात्रोत्सवात सुद्धा राजकारण काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. राज्य सहकारी बँकेतून शासकीय व्यवहार करता येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासोबत बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत योजनेत सरकार समानता आणणार आहे.
ठाण्यात मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं सुद्धा राज्य सरकार उभारणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ठाण्यात जुन्या इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाणार आहे. महाप्रीत मार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाईल. ठाण्यात मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उभारली जातील. तर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय उभारलं जाईल. कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पाला मान्यता देण्यात येईल. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील अनेक भागात पावसानं यंदा ओढ दिली आहे. कमी पावसामुळे ऊसाच्या उत्पादनात परिणाम होणार असून साखर उत्पादनात सुद्धा घट होण्याचा अंदाज आहे. त्यातच साखर हंगाम सुरू करण्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त केले जात होते. मात्र अखेर येत्या 1 नोव्हेंबरपासून यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावर्षी 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ऊसाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत 5% घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उत्पादनात देखील यावर्षी काही प्रमाणात घट होणार आहे. बारामती अॅग्रो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा दिलाय. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं बजावलेली नोटीस मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीनं बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं बजावली होती. या नोटीसीला रोहित पवारांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर एमपीसीबीची नोटीस मुंबई हायकोर्टानं रद्द केली. एमपीसीबीनं पुन्हा एकदा पाहणी करावी. या जे आक्षेप असतील त्याबद्दल नवी नोटीस जारी करावी. बारामती अॅग्रोला नव्या नोटीसीवर उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत द्या. खुलासा समाधानकारक नसेल तर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा मार्ग मोकळा असेल असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. मात्र बारामती अॅग्रोची बाजू न ऐकता एकतर्फी कारवाई अमान्य असेल असं कोर्टानं स्पष्ट केलंय. प्रकल्प बंदीची नोटीस न्यायालयानं रद्दबादल ठरवल्यानं रोहित पवार आणि बारामती अॅग्रोला मोठा दिलासा मिळालाय. मनमाड लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्यात कांद्याच्या भावात सुधारणा झाली. भावात सुधारणा झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. निर्यात शुल्क रद्द केल्यास कांद्याला आणखी चांगला भाव मिळू शकतो असा दावा शेतकरी करतोय. 2 महिन्यांपूर्वी कांद्याच्या भावात मोठी घसरण होऊन कवडीमोल भावात कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यातच आता कांद्यावर निर्यात शुल्क लावण्यात आल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला होता. मात्र आता कांद्याच्या दरात सुधारणा झाल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय. असं असलं तरी पावसाअभावी उत्पादनात झालेली घट आणि चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्यानं सध्या मिळत असलेल्या भावात फक्त लागवडीवर केलेला खर्च निघत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं निर्यात शुल्क रद्द केल्यास कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होऊन शेतकऱ्यांच्या पदरी 2 पैसे पडतील असं मत कांदा निर्यातदार व्यापाऱ्याने व्यक्त केलंय. आज म्हणजे ही बाजार भावाची जी सुधारणा झाली आहे ही कुठंतरी शेतकऱ्यांना दिलासादायक झाली. निर्यात बंदी सरकारने कधीही करू नये, त्याच्यामुळं सरकारला अशी आमची शेतकऱ्यांची विनंती. कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्यानं बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळालाय. कमी झालेल्या कांद्याच्या उत्पादनामुळे पुढील काळात कांद्याचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. 2 दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये पुलाचा गर्डर कोसळला. हाच मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. मनसेच्या नेत्यांनी आज चिपळूणमधल्या दुर्घटनास्थळी भेट दिली. या पुलाचं काम करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी मनसे नेत्यांनी केली. चिपळूणमधल्या बहादूर शेख नाका इथं बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला होता. कोकण गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सरकारला जाब विचारणाऱ्या मनसेनं या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतलाय. या पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील मनसेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं दुर्घटनास्थळाची पाहणी केली. पुलाची उभारणी करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. त्याचबरोबर स्थानिक भाजप नेत्यांवर निशाणा साधलाय. मला असं वाटतं की भाजपच्या लोकांनी विचार करावा. नुसतं गडकरी साहेबांचं नाव लिहिलं, त्या भावना लोकांच्या होत्या. गडकरी साहेबांना वाईट नाही वाटतं, तुम्हाला वाईट वाटतं ना? हा ब्रिज जर कोसळून लोक मेले असतील तर तुम्ही जबाबदारी घेता का म्हणा? इथल्या बीजेपीच्या लोकांना मला विचारायचं. या पूल दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीचा अहवाल कधी येणार असा सवाल मनसे नेत्यांनी उपस्थित केलाय. हा रिपोर्ट 1 महिन्यात यायला हवा अशी मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. कोल्हापुरात बुधवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील कारनं 5 वाहनांना धडक दिली. यात 1 जण ठार झालाय तर 4 जण जखमी झालेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कोल्हापूरच्या महावीर कॉलेज रोडवर बुधवारी रात्री भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला. या रोडवर एका भरधाव वेगातील कारनं तब्बल 7 वाहनांना धडक दिली. यात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले.
जीएसटी अधिकारी अशी पाठी असलेली ही कार कसबा बावड्यातून अनेक वाहनांना धडक देत भरधाव वेगात निघाली होती. ऋषिकेश कोतेकर ही कार सुसाट चालवत होता. त्यावेळी 2 कार आणि 5 दुचाकींना त्यानं धडक दिली. त्याची कारही 3 वेळा पलटी झाली. यावेळी नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला. गुजरातसह देशभरातील 15 महिला ट्रेकर्सनी जुन्नर तालुक्यातल्या नाणेघाट परिसरातल्या जीवधन किल्ला आणि त्याचबरोबर वानरलिंगी सुळक्यावर एकाच वेळी अंगाचा थरकाप उडवणारा थरार अनुभवला. व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंगचा हा थरार होता. सह्यागिरी ॲडव्हेंचर टीमच्या वतीनं त्याचं आयोजन केलं होतं. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्री डोंगर रांगेत असलेल्या नाणेघाट परिसरात हा भाग येतो. या परिसरात असलेल्या डोंगर रांगांमुळे या परिसराकडे ट्रेकर्सची पावलं आपसूक वळतात. या ठिकाणी सह्यागिरी ॲडव्हेंचर टीमच्या वतीनं व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंगचं आयोजन केलं होतं. या ट्रेकर्सनं किल्ले जीवधन ते वानरलिंगी असे 350 फूट रिव्हर क्रॉसिंग, त्याचबरोबर 450 फूट खोल वानरलिंगी रॅपलिंगचा थरार अनुभवला. जीवधन किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुक्यातला घाटघर या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्र सपाटीपासून 1145 मीटर उंचीवर असलेला डोंगरी किल्ला आहे. तर या किल्ला शेजारी वानरलिंगे सुळका 450 फूट उंच आहे. I have done rappelling before, but first time I'm doing for 400 feet. I'm really excited about it. विशेष म्हणजे योग्य असं प्रशिक्षण आणि ॲडव्हेंचर टीमच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्यांनी व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंगचा थरार अनुभवला. अंबाबाई देवी आज त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा पार पडला. ललित पंचमीच्या निमित्तानं दरवर्षी या देवींची भेट होते. कोल्हापूरमध्ये राक्षसाचा वध केल्यानंतर झालेल्या विजयोत्सवाला त्र्यंबोली देवीला न बोलवल्यानं देवी रुसली होती. तिचा रुसवा काढायला म्हणून अंबाबाई देवी जाते अशी आख्यायिका आहे. अंबा मातेचा अखंड जयघोष भक्तिमय वातावरणात आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा रम्य सोहळा विधिवत पार पडला. आश्विनी शुद्ध पंचमी म्हणजेच ललिता पंचमी आज उदंड उत्साहात साजरी झाली. या सोहळ्यानंतर परंपरेनं कुमारिकेच्या हस्ते कोहळारूपी राक्षसाचा वध करून कुष्मांड विधी करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कुमारिकेचं आणि देवीचं पूजन करून कुष्मांड विधी पार पडला. कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी यंदा भाविकांनी नव्हे तर पोलिसांनी मोठी गर्दी केली. पोलीस आणि उपस्थित भक्तांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली. त्यामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.